जय शिवराय जय एकविरा. तर गाईज मी ब्लॉग स्टार्ट करतो आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग होणार आहे. तर आम्ही सर्व भाऊ मित्र आणि सर्व खूप जण आहेत. तर आम्ही चाललो एक आत्याच्या घरी. तर हा माझा फर्स्ट ब्लॉगचा एक्सपिरियन्स असणार आहे. तर माहिती नाही मला ब्लॉग कसे बनवतात, तर हा मी फर्स्ट ब्लॉग बनवतोय. तर तुम्हाला जर ब्लॉग चांगले वाटले माझे, हा तर फर्स्ट ब्लॉग आहे, अजून पुढे पण येतील. तर मी नवीन सुरुवात करतोय कुठून तरी. माझी इंस्टावर ID पण होती VK जाधव 05 करून. तर ती ID फ्रीज झाली तर मी डिलीट करून टाकली. म्हणजे त्याच्यावर काय होणार नव्हतं तर मी डिलीट केली. तर आता मी सीधा आता म्हणजे यूट्यूबवरनं स्टार्ट करतोय परत काहीतरी. तर मला सपोर्ट करा गाईज आणि बघू आता ब्लॉग कसा होता आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स. सो लेट्स गो. हे बघा ही मित्राची गाडी. अजून 3-4 गाड्या आहेत तशा. न्यू बाईक घेतली मित्रांनी. तर चला आता बघू. अजून तिकडे पण 4-5 गाड्या आहेत. 4-5 नाही म्हणजे 3-4 असतील कदाचित. माहिती नाही मला पण किती जण येतात. तर चला जाऊन बघू. तर 3 गाड्या आहेत. एक तिकडे उभी आहे. 2 ड्रायव्हर आणि हा बघा हा तिसरा ड्रायव्हर. 3 ड्रायव्हर आहेत आणि सगळ्यांच्या गाडीवर दोघे जण. आणि 6 जण आहेत. तर माझा दादू कसा दिसतं बघा. ऑर्डर बिडर असेल ना लग्नाची तर याला द्या. मी लगीन चला आता लेट्स गो. आम्ही आता पेट्रोल पंप जवळ थांबलोय. तुम्हाला पण पेट्रोल भरायचं आहे का? पेट्रोल भरायची की हवा भरायची आहे? पेट्रोल भरायचं आणि हवा पण. यांना पण पेट्रोल आणि हवा भरायची आहे. आणि हा तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल बाईक घेऊन या स्कूटी काय पण असो बाईक म्हणजे, तर गाडी चेक करत जा कधी पण. आणि हवा बिवा फुल करत जा. पेट्रोल पण फुल ठेवा, कारण आधीमध्ये गाडी बंद पडली तर तुम्ही कुठे जाणार परत. अर्ध्या रस्त्यात धक्का मारायला लागेल. त्यामुळे गाडी चेक करत जा. तर आता पेट्रोल फुल करणार आणि इकडून पटापट निघणार. सो पेट्रोल तर भरून झालं आता इकडून निघणार आम्ही. तेव्हा पेट्रोल पंप झालं का फुल? झालं फुल डायरेक्ट. सो आता आम्ही इकडून निघणार. पेट्रोल भरून झालं आहे. लेट्स गो. धूल बघा काहीच किती धूल आहे, दिसत पण नाही काय. गाईस थोवाड्याची हालत बघा माझी काय झाली. पूर्ण धुलीने वाट लावून ठेवले यार. माकडासारखा तोंड झालंय. जाम बेकार बघा, जाम बेकार वाटते. हसायला लागले ते लोक माझं. आणि वरनं माझंच झालं माहिती आहे का. ह्या लोकांची थोबाडं बघा. सर्व चांगले दिसत आहेत, फक्त माझीच वाट लागले. लेकिन 1 सेकंड. जाम बेकार. आता बिस्लेरी घेतले, तोंड होणार. जाम बेकार. उतरले हसायला लागले माझ्यावर. मी बघतो काय झालं काय, बघतोय पूर्ण माझ्या थोबाड्याची वाट लागले. हे बघा यांचे थोबाडा बघा. हेल्मेट भरलाय आम्ही. हेल्मेट भरलं म्हणून माझीच वाट लागली. चला आता तोंड धुवून घेतो. आता थोडा चांगला दिसतोय. पूर्ण माती लागली माहिती का तोंडाला, धूल. आता इकडे लिंबू पाणी पितो आम्ही. अर्धा तास जास्त वरती लागेल. तर आता थोडा वेळ थांबणार आणि इकडून डायरेक्ट चारोटीला उतरल्यावर दाखवणार तुम्हाला. आणि चारोटीला थांबले आता इकडून काय माहिती काय खायला घेतात. हे बघा तर उमरा घेतलेत खायला. हे बघा
काय पाहिजे तुला? बोल बोल. भजी पाहिजे भाईला. चारवटी ना, चारवटीला पोचलेलो आहे आणि इकडूनची आता भजी अजून काही घेतलेलं आहे, कटलेस बिटलेस काहीतरी घेतलेलं आहे. खायचं तर घेतलं आता. इकडून अजून काय माहिती काय घेतात की नाही तर मग डायरेक्ट इकडून निघणार आम्ही लोक. खूप वर्षाच्या नंतर आलोय, पूर्ण चेंज झालं इकडला. हे बघा कधी चाललो मी 4-5 वर्ष झाले असतील, 4-5. तर चला आता डायरेक्ट जाऊ आता घरी आत्याच्या. सो पोचलो आम्ही आता इकडून गेटमधून आतमध्ये जाणार. लाकडाचा गेट लावलाय, अजून आतमध्ये आहे थोडंसं. इकडे एनी टाइम शेती चालू असते. हे बघा इकडे पण पूर्ण चेंज झालंय. हे बघा आत्याचं घर आहे. सो गाईज, तर आता आम्ही परत मस्त फ्रेश बी झालो, आराम केला मस्त. आणि आता आम्ही चाललोय डॅमवर, साखरा डॅमवर फिरायला. तुम्हाला माहिती असेल जे इकडचे आहेत पालघर विरार, त्यांना माहिती असेल साखरा डॅम. तर बघा आता गाड्या बिड्या निघणार आहेत. अरे हां, सो आता गाड्या बिड्या निघणार आहेत आमच्या मस्त. याला बघा क्युटी पाहिजे, सर्व हिरो बनलेत. आता मस्त जाणार डॅमवर. काय करणार? 4 लाख पटाई. काम नाही म्हटले. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले. सो गाईज, तर आम्ही फायनली साखरा डॅमवर पोचलोय. तर तुम्हाला दाखवतो आता. आणि इकडे वारा खूप आहे, पूर्ण केसांची वाट लागली माहिती आहे का. फोटो काढत होतो तेव्हा पण पूर्ण वाट लागलेली, आणि आता ब्लॉग बनवते आता पण वाट लागली. काय बोलणार, जाऊ देत. Inside my corner, yeah. When it gets cold and dark, you make it warmer. 'Cause you are on my mind, all of my days and every single night. तर काही तुम्हाला फ्लिप कशा वाटल्या? एवढ्या वर्षातून परत ट्राय केले माहिती आहे का. म्हणजे आधी मध्ये सोडलेलं मी, बट प्रॅक्टिस आहे म्हणून मी फ्लिप करू शकतो. सो हे बघा. आणि एक गोष्ट सांगायचं विसरलो, हा इकडे ना आदिवासी सॉन्ग खूप शूट झाले इकडे, ह्याच डॅमवर म्हणजे शूट झालेत इकडे साखरा डॅमवर. तर बघा तुम्ही पण, जर तुम्हाला माहिती असेल तर. पालघरवाले इकडले बघत असतील तर, विरार पालघरवाले ठाणूवाले बघत असतील तर त्यांना माहिती असेल इकडे खूप म्हणजे सॉन्ग शूट झालेत, आदिवासी सॉंग्स. सो गाईज, आता साखरा डॅम फिरलोय, मस्त मजा केली खूप, आणि मस्ती पण चालू आहे खूप. तर जाऊया आता घरी. खूप बाय बाय. तर गाईज, साखरा डॅमच्या बाजूला पण अजून एक काहीतरी आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम भारी. तिकडे पण दाखवतो तुम्हाला कसं आहे एकदम. म्हणजे ना गावाकडे ना असं बघण्यासारखं आहे ना, म्हणून चांगलं वाटतं यायला. आणि आत्ताच्या गावाला तर एकदम भारीच आहे. हे बघा डहाणूला तर अजून खूप काही बघण्यासारखं आहे. तर तुम्ही पण या डहाणूला, मजा करून जा. इकडे खूप सारं आहे बघण्यासारखं.
आता उद्याला पण काहीतरी प्लॅन करू कुठेतरी जाण्याचं. तर आज तर खूप फिरलो आणि थकलोय पण. ट्रॅव्हलिंग केली एवढी, वरनं इकडे फिरायला आलो, पूर्ण हालत खराब झाली. आणि हे लोक पण बघा, यांना पण इतका कंटाळा आलाय ना की खाली पण नाही आले, गाडीवरनं उतरून इकडेच बसून आहेत कधीपासून. सो गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ झाले आणि फ्रेश पण झालो, मस्त आंघोळ विंघोळ केली. आता नाश्ता करतोय. आत्याने बघू आता काय बनवलंय, दाखवतो तुम्हाला. हे बघा असं इकडे आत्याने भाकरी बनवल्यात मस्त. एक एक जण बनी आता मस्त भाकऱ्या खाणार, चाय पण बनवले. सो मित्रांनो, आत्याने बनवले मस्त पोळा तांदळाच्या पिठाचा आणि चाय. याचा नाश्ता करून झालाय. तरी पण बघा दुसरी भाकर घेऊन आला. तर गाईज मी तुम्हाला काल बोललेलो की आज पण आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू. तर आम्ही प्लॅन बनवलाय बीच. तर फायनल गाईज आम्ही बीचवर आलोय. आमचा प्लॅन होता बीचवर येण्याचा आणि सगळेजण आलोत आम्ही आता बीचवर. आता बघू, वारा तर खूप सुटला, पूर्ण केस उडतात, वाटत लागले. हा बीचचं नाव नाही माहिती, थांबा दादाला विचारून नाव काय बीचचं. दादा हो दादा साहेब, बीचचं नाव काय? डहाणू बीच. सो डहाणू बीच. तर या बीचवर आता आम्ही, आणि खूप मोठा आहे असा, अजून काय फिरलं नाही, आता जस्ट पोहोचलो आम्ही. आणि इतकं भारी वाटतं ना, मस्त. आणि ही कुठली पोच आहे ना, मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तिकडं काय दिसतंय याला काय दिसतं तिकडं? काय दिसतं तुम्हाला? काय दिसतं तुम्हाला तिकडं? विषय काय गंभीर आहे बाबा. तिकडे दिसतंय पाणी, म्हणून तुम्ही बोट करून दाखवता की तरी इंस्टाग्राम वर लागला काढायला. काय काय नाही काय कुछ गाली दे रहा है. ये जी गाली दे रहा है कोई. आणि काहीच गाणं फिरायला तर या तुम्ही लोक, कारण अशी व्हिडिओ बनवायला भेटतील तुम्हाला, दिसलं ना, अशी व्हिडिओ बनवायला भेटतील. आणि खूप भारी आहे डानू, आय लव्ह डानू. आणि मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट केलं ना, तेव्हा मला समजलं की मी काय काय चुका केल्या आहेत. जेव्हा मी ब्लॉग्स बनवत होतो, म्हणजे जे शॉर्ट्स घेत होतो, तेव्हा मी काय काय चुका केल्या त्या पण मी नोटीस केल्या. आणि त्या पुढच्या ब्लॉगमध्ये नाही करणार, हे तर थोडं समजलं मला. आणि थोडी बोलण्याची पण पद्धत मला हे करायला लागेल, कारण तेवढं नीट बोलता नाहीत मला की काय बोलायचं टायमावर, तर ते पण होईल आलो सर. सो जेवढे पण ब्लॉग बघताय आता माझे, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो गाईज, आजचा 3रा दिवस आणि मी ब्लॉग शूट नाही केला उठलो तेव्हा, कारण मी कालच ब्लॉग एंड केलेला. बट सीन झाला की आम्ही गडावर आलो आता, महालक्ष्मी गडावर. तर आता आईचे दर्शन घेणार. आणि सॉरी मी स्टार्टिंगपासून दाखवलं नाही की खालून कसं आहे सर्व. आता वरती आलो मी आणि बोलतात सर्व माझे दादा लोक बोलत होते की ब्लॉग बनवला पाहिजे होतास तू ह्याचा पण. आणि माझी स्टोरेज म्हणजे माझ्या फोनचा पूर्ण स्टोरेज फुल झाला आहे, 64 GB स्टोरेज आहे आणि पूर्ण फुल. तर आता बघू, जेवढा होईल तेवढा मी कॅप्चर करीन इकडले सीन. तर चला आता बघू गडावर कशी मज्जा येते की नाही. पायऱ्या बघूनच वाट लागली माहिती आहे गाईज. हे बघा, पूर्ण हालत खराब, आराम बिलकुल नाही केलाय, फक्त फिरतोय. ज्या दिवशीपासून आलोय ना त्या दिवशीपासूनच फिरतोय. माकडं पण होते खाली माहिती आहे का, बट मी नाही घेतले त्यांना. आता बघू वरती भेटले माकडं तर दाखवेन. सो गाईज, आता वरती माकडं आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा,
आणि माकडांना बघून ना खूप भीती वाटते. अंगावर धावत येतात. म्हणजे लवकर तर नाही येत, पण हातात काय असलं ना नारळ बिरल तर येतात धावत. हे बघा पूर्ण चिपकून बसलेत. डेंजर. माकडापासून सावध राहा. आणि आले तर थैल्या बिल्या घेऊन आले ना तर दाखवू नका, नाहीतर खेचून घेतात. इकडून गड पण खूप छान दिसतोय, हे तुम्हाला दाखवतो. हे बघा मी आता दाखवतो तुम्हाला. हे बघा समोर एकदम भारी व्ह्यू आहे, भारी वाटते. इकडे बघा असे एकदम खाल आहे. इकडून ना दगड लोटून दिले ना एकदम अशी गडबडात खाली जाते. इकडे बघा एकदम भारी मस्त. आता अजून थोडं चढायचं आहे आम्हाला. तर चढल्यावर बघू कशी हालत होते. You've been there from the start, inside my corner, yeah. When it आणि बरं झालं की दादानी सांगितलं की तू ब्लॉग बनव, कंटिन्यू कर. जर डहाणूला आलो आणि महालक्ष्मीगडचं जर ब्लॉगच नाही बनवला तर मग कसं होईल. त्यामुळे बरं झालं की मी ब्लॉग परत इथून म्हणजे अर्ध्यातून काय ना पण स्टार्ट केलं. सो आता मी इकडून काकड्या घेतो खायला. हां पाया पडून हे मग शिकलो. दादा बोलतोय की आल्यावर खाऊ. मग आता आल्यावर खाऊ, उतरल्यावर. सो गाईज आम्ही आता पोचलोय मंदिराजवळ. आता इकडून ओटी घेणार. 2 ओटी घेतात. एक ओटी घेतल्या. आता मंदिरात चाललोय. हे बघा मंदिराचा असा व्ह्यू आहे आतमध्ये आल्यालाच. तर गाईज आम्ही इकडे प्रसाद घेतलाय. प्रसाद तर घेतलाय पण माकड टपून बसलेत. विवेक इकडे, विवेक तुझ्याकडे घे. एक घे ते काय लपवायचं आहे. आता हे प्रसाद घेतलाय बट लपून घेऊन जावं लागेल. लपून घे. असंच जायला लागेल आता, नाहीतर इकडे वाट लागते. हे चप्पल कोण घालत. आणि हा काही मंदिरात ना फोन अलाउड नव्हता, तर आम्ही व्हिडिओ नाही काढले, म्हणजे ब्लॉग करायला नाही भेटला. आणि रूल फॉलो करा, कुठे पण गेला ना तर रूल फॉलो करा, कारण आपण नाही करणार तर दुसरे पण नाही करणार. तर फोन अलाव नाही तर नाही करायचा. तर तेवढ्यात मग मी फोन खाली गेला. दादा बोलला की फोन अलाव नाही, व्हिडिओ नाही बनवू शकत, फोटो पण नाही काढू शकत. तर मग मी कॅमेरा ऑफ केला. तर दर्शन तर मस्त झालं आणि मंदिर आतमधून खूप छान आहे. आता लहान होतो तेव्हा आलो, आता एवढ्या वर्षाच्या नंतर आलोय. हे बघा प्रसाद घेतलाय बट माकडा बघा. चल माकडा वाट लावायला लागलाय. ते बघा, ते बघा, म्हणून असं घेऊन जावं लागतं. माकडं टपून राहिलेत आमच्यावर. आणि जर तुम्ही प्रसाद घेतला ना तर तुम्हाला असंच घेऊन जावं लागेल. जर ठैल्या असल्या ना तर ठीक आहे, बट ठैला पण खेचून घेतात माकडं. हे बघा, याय याय आणि माझ्या अंगावर उडी मारलेली आता जस्ट. भाई साहब बच गया. जाम बेकार. तर काय आम्ही दर्शन तर घेतलंय. जर
तुम्हाला बोललो की आल्यावर खाणार काकडी. सो आता इकडे काकडी खायला बसलो आम्ही. जर तुम्ही इकडे कधी आले ना महालक्ष्मीला तर इकडे बघा हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या समोर इकडे काकींचं दुकान आहे. तर तुम्ही इकडे आल्या तर इकडे बसून तुम्ही आरामात काकडी आणि भेल, लिंबू सरबत हे सर्व भेटते. तर तुम्ही इकडे बसून खाऊ शकतात. आणि आम्हाला काकींनी फ्री भेल पण दिली खायला. सो काकींना थँक्यू. इकडे ना माकडांनी दुकान उठलंय. दुकानात घुसलेले माकडं साईडने. हे बघा मी तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा आतमध्ये जाऊन ह्या लोकांनी हे काढलंय. माझ्या पोटातलं बघितलं ना मग ते पण जाईल. दुकानातलं काढून खातात. विचार करा माकडं लय खतरनाक आहेत कळले. तर गाईज आम्ही फायनली खाली आलो आता. आणि मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवू नाही शकलो तर मी आता तुम्हाला दाखवतो कुठून वर यायचं आहे. हे बघा इकडून वर यायचं आहे तुम्हाला. हे बघा असं आहे. तर इकडून पायऱ्या इकडून स्टार्ट होतात. हे बघा इकडून पायऱ्या स्टार्ट होतात. तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तर सांगाच. पण तुम्हाला डहाणू कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. डहाणूला अजून काय काय आहे बघण्यासारखं कमेंटमध्ये सांगा. तर मी ते पण बघेन. जर इकडे कधी परत आलो ना आत्याकडे तर ते पण एक्सप्लोअर करेन अजून इकडलं. सो तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते. आणि खूप मस्ती केली आम्ही. सो गाईज तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.